नत्वा जिनेन्द्रं गतसर्वदोषं सर्वज्ञदेवं हितदेशकं च श्रीजैनसिद्धान्तप्रवेशिकेयं विरच्यते स्वल्पधियां हिताय। जय बोलो पंचपरमेष्ठी भगवान की जय। चैतन्य रत्नाकरमध्ये पान नंबर 61 60 वरचं थोडं राहिलं होतं, पान नंबर 60 आहे. सगळं वाचलं नाही. ते मुंबईवरनं कोण आलं होतं, कुठं अजून आला का? हां, अपघात होणार होता त्याचं सांगितलं की त्यांनी. आता उपादान आणि निमित्त काय आहे हे सांगायला लागलेत ना, त्यासाठी चर्चा 61 पानावर आहे. अभय कुमार वाच. तुला उपादान निमित्त व्यवस्था माहिती नाही दिसते. कार्य होताना जे मुख्य कारण असते त्यास उपादान म्हणतात व जी बहिरंग परिस्थिती आहे त्यास निमित्त म्हणतात. काय म्हणले? उपादान आणि निमित्त कशाला म्हणायचं? उपादान कशाला म्हणायचं? उपादान म्हणजे कार्याचा कर्ता आणि निमित्त म्हणजे सहकारी जे काय असतील ते सगळे निमित्त म्हणलं. मग आता जसं म्हणलं की कार्य काय झालं, मी घर बांधले. त्याच्यामध्ये उपादान कोण, निमित्त कोण? हे सगळं व्यवहारण्याचं कथन असतं. वास्तविक तर घर म्हणजे पुद्गल द्रव्य, पुद्गलाचं कर्ता पुद्गल आहे, माझं परिणामाचं कर्ता मी आहे. त्यामुळं कोण कोणाचं एक द्रव्य दुसऱ्या द्रव्याचं कर्ता कर्म नाही, निश्चयने आहे, खरं खरं. पण व्यवहारण्याने सांगत असताना काय म्हणलं? मी उपादान म्हणजे कार्याचा कर्ता. मग काय झालं? घर बांधले मी, तर कार्य कोणामध्ये झालं? घरामध्ये. मग ते घर हे त्याचं उपादान आहे. मी केलं म्हणणं हे व्यवहार आहे. म्हणजे म्हणून म्हणलं ना, जे कार्य झालंय त्याच्यात विचारायचं कोणाच्यात कार्य झालंय. मी घट बनवला, कोण उपादान? माती त्याचं. असं म्हणजे घटाचं कार्य कोणाच्यात झालं, माझ्यात थोडी झालं. मी घट केला म्हणलं, पण घट कोणाच्यात झाला? त्याचं जे द्रव्य आहे मूळ त्याच्यामध्ये कार्य झालं, त्यामुळं उपादान ते आहे. काय म्हणायचं? घर बांधले म्हणत असताना घराचं उपादान आता काय म्हणायचं? तिथं सिमेंट, माती वगैरे हे काय असेल ते म्हणजे पुद्गल हे उपादान, ह्याच्यातून घर बनलं. आणि निमित्त काय आहे? तिथं मी निमित्त आहे. किंवा काय म्हणायचं, गवंडी जे काय असतील ते सगळे निमित्त. जे पाणी वगैरे वापरलं जाणार त्याच्यामध्ये ते सगळं निमित्त. तर दुसरं उदाहरण सांगतं, त्याच्यामध्ये निमित्त आणि उपादान सांग. काय? मी रोटली केली, उपादान कोण? कणिक आहे ते उपादान. आणि निमित्त अजून बर पोलपाट, लाटणं, तवा. अजून कुठलं द्रव्य निमित्त? निमित्त कुठं? ते उपादान झालं. कणकीचं हे उपादान रूप पुद्गल द्रव्य. निमित्त कुठले कुठले द्रव्य आहेत? अजून कुठले द्रव्य आहेत? अजून सांग की भैया. कणकीची रोटली झाली, हां, म्हणजे परिणमन झालं ना त्याच्यामध्ये, त्यामुळं कालद्रव्य निमित्त आहे. धर्मद्रव्य कुठं चालत गेली नाही रोटली. हां, तर तिथं ते परिणमन झालं. परिणमन होण्यामध्ये निमित्त कालद्रव्य आहे, त्यामुळं ते सुद्धा निमित्त म्हणलं जाणं. एक उदाहरण तू सांग. मी गाडी चालवली. बर, उपादान? हां, पेट्रोल. अजून आता तिथं धर्मद्रव्य घ्यायचा, कालद्रव्य घ्यायचं, त्याच्यामुळं पण परिणमन झालं असं. ठीक आहे. मग तिथं लिहिलं ना खाली की मी मेहुण्यास थांबविले,
जी बहिरंग परिस्थिती आहे त्यास निमित्त म्हणतात. कार्य झालं मी मेहुण्यास थांबविले, मग त्यात उपादान कोण? कोण थांबलं हे झाला करता, मेहुण्याचा जीव झाला करता, निमित्त कोण? त्यांनी निमित्त मीने घेतलं, हे पण चुकलं आपलं. निमित्त कोण घ्यायचं आहे इथं, पण ते आता वेगळे वेगळे निमित्त घेत असताना इथं घर बांधले म्हणताना निमित्त कोण सांगायचं? कालद्रव्य. कारण जे फ्री फॉर्ममध्ये असणारं माती सिमेंट वगैरे होतं ते आता घर रूपाने परिणमित झालं, त्यामुळं कालद्रव्य निमित्त. त्यांनी सांगितलं मी मेहुण्याला थांबवलं, तर त्याच्यामध्ये मेहुणा झाला उपादान आणि निमित्त सांगितलं त्यांनी अधर्मद्रव्य, मी नाही. तसंच तू म्हटलं आता काय गाडी चालवली तर गाडी हे उपादान आणि निमित्त धर्मद्रव्य. रोटली केली तर कणिक झालं उपादान आणि कालद्रव्य हे निमित्त. हे मेन निमित्त घ्यायचे, बाकीचे सहकारी असतील अजून काय पण तिथं, पण मूळ निमित्त काय आहे ते पहिला सांगितलं. पुढं मग ते वाचायचं खाली. असद्भूत व्यवहारण्याने उत्पादन आणि निमित्त कोण आहे? मेहुण्याचं जी उपादान आहे 100% आणि निमित्त आहे अधर्मद्रव्य 100%. पण निश्चयने सांगत असताना ज्याच्यामध्ये कार्य होत असतं तोच करता असतो, बाकीचं कोणीही निमित्त करता नसतो. जेव्हा आपण निमित्ताला करता म्हणतो ना त्यावेळेस ते व्यवहार नाही झाला. काय म्हणले कळलं का? इथं आपण व्यवहारण्याने सांगतोय ना हे सगळे हे करता आहेत म्हणून निमित्त रूपाने, पण निश्चयने म्हणतो निमित्त काय त्याचा रोलच नसतो, निमित्त करणारा नसतो, निमित्त फक्त हजर असतो. त्यामुळं याला कर्तृत्व देत नाही, हे 0% करता सांगितलं. निश्चयने आणि कार्याचा करता मेहुण्याचा जीव 100% आणि अधर्मद्रव्य 0%. त्यामुळे ते काही जबरदस्ती थांबवत नाही, पण थांबणाऱ्याला मदत करतं म्हणून व्यवहाराने निमित्त म्हणलं गेलं. या कार्यामध्ये असद्भूत व्यवहाराने उपादान 100% आहे मेहुणा, निमित्त अधर्मद्रव्य 100% आहे व निश्चयने आणि कार्याचा करता उपादान मेहुण्याचाच जीव 100% आहे, निमित्त अधर्मद्रव्य 0% आहे. समजते का? काय कळलं? जेव्हा आपण कुठलं पण कार्य होणार आहे त्याच्यामध्ये ज्याच्यात कार्य झालं तोच निश्चयाने त्याचा करता असतो, निमित्ताचं काहीही रोल नाही तिथं. पण व्यवहाराने आपण म्हणतो की निमित्त आहे. जसं आत्ता तुला ह्याचं ज्ञान झालं, सांग उपादान निमित्त काय तुला झालं? उपादान मी, तुझं जीवाला झालं ना, त्यामुळं मी उपादान, माझं ज्ञान गुण उपादान, निमित्त हां का काय परिणमन झालं? अज्ञानाचं ज्ञान रूपाने परिणमन झालं, त्यामध्ये कालद्रव्य निमित्त. बरोबर. 5 हे समजले तरच तुझा खोटा कर्तृत्वाचा अहंकार सहजच संपून जाईल. अधर्मद्रव्यात थांबण्यास निमित्त मात्र आहे, मी नाही तर मी थांबविले, हे खोटे भाव सहजच संपले. मी शरीरास थांबवतो किंवा शरीर मला थांबवते, ही खोटी मान्यता सहजच नष्ट होते. त्यांनी सांगितलं ना, निरंजन म्हणाला ना मी थांबवलं तर मिळाला, तर त्यामुळं त्याचा गाडीचा ॲक्सिडेंट नाही झाला आणि तो मेला नाही. मग त्यावेळेस निष्कलंक पण सांगतोय की जर तू त्या अधर्मद्रव्याचं कर्तृत्व घ्यायला गेलास तर अहंकार होईल. त्यामुळं मी ते कोणाचा थांबवणारा अधर्मद्रव्याचं काम करणारा मी नसतो. पुढं निरंजन पटले हे तू सांगतोस तेच नितळ सत्य आहे. यामुळे संपूर्ण जीवनात पदोपदी आनंदोत्सव साजरा करू शकेल. पण अधर्मद्रव्य गमनपूर्वक स्थिर राहते का? सांग 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 सांग. अधर्मद्रव्य गमनपूर्वक स्थिर राहते का? का? मग तिथं अधर्मद्रव्याचं काम काय आहे? गमन करणाऱ्याला थांबायला मदत करतं, थांबलेल्याला नाही म्हणायचं. गमन करणाऱ्या, गमनपूर्वक जे थांबायला ज्यांना मदत पाहिजे त्यांना तो निमित्त आहे अधर्मद्रव्य. मग त्यांनी विचारलं की असं अधर्मद्रव्य पण गमनपूर्वक थांबतं का? तर नाही, कारण कुठलंही द्रव्य 4 द्रव्याचे आहेत, धर्मधर्म आकाशकालतेनं गमन करतात, न दुसऱ्याला काय इतरांना काय त्याचं काय कमी जास्त आहे, म्हणजे काय त्यांचा रोल नाही आहे इतर द्रव्यांमध्ये. फक्त जीव पुद्गलांमध्ये क्रियावती शक्ती असल्यामुळं ते तिथं आहेत त्यांच्यासोबत निमित्त रूपाने.
निष्कलंक हा प्रश्नच चुकीचा आहे, कारण अधर्मद्रव्य तर अनादि अनंत स्थिरच आहे. अधर्मद्रव्याचे लक्षण उत्पादव्यय ध्रुव किंवा बहुप्रदेशी किंवा जड केले तर निरंजन अतिव्याप्ती दोष येतो. अधर्मद्रव्यास चेतन म्हटले तरीही असंभव. अतिव्याप्ती दोष काय येतो? अधर्मद्रव्याचं लक्षण केलं आपण, धर्मद्रव्याचं बघितलं होतं तसंच सांगायला लागले. काय केलं? अतिव्याप्ती दोष कधी येतो? लक्ष आणि अलक्ष म्हणायचं त्याला. जेव्हा लक्षण, काय लक्षण आहे आपलं, त्यांनी काय केलं सांगितलं, उत्पादादी रूप आहे असं जर अधर्मद्रव्याचं लक्षण केलं किंवा जड आहे असं जर लक्षण केलं तर हे लक्ष झालं तुमचा अधर्मद्रव्य. त्याच्यात जात आहे का नाही? ह्याच्यामध्ये हे लक्षण जात आहे का नाही जात? काय झालं? हे लक्षण ह्याच्यामध्ये जात आहे का नाही जात? जात आहे. त्यामुळे इथं तर जात आहे, पण इथं जात आहे का नाही जात? लक्षरूप धर्मद्रव्य, आकाशद्रव्य, कालद्रव्य, पुद्गलद्रव्य ह्यांच्यामध्ये सुद्धा हे लक्षण जात आहे. त्यामुळं काय झालं, जे लक्षण लक्ष आणि अलक्षामध्ये व्याप्त त्याला म्हणायचं अतिव्याप्ती दोष. आणि पुढं सांगितलं त्यांनी अधर्मद्रव्याचं लक्षण केलं चेतन रूप. लक्ष काय आहे? अधर्मद्रव्य. तर ह्याच्यामध्ये तर हे लक्षण जातच नाही, हे लक्षण ह्याच्यामध्ये, त्यामुळे तिथं असंभव दोष येतो. लक्षण लक्षामध्ये जातच नाही, त्यामुळं असंभव दोष येतो. म्हणून अधर्मद्रव्याचे स्थिती हेतुत्व हेच एक सुलक्षण होय. अधर्मद्रव्यास जागा देण्यास निमित्त आकाशद्रव्य आहे. अधर्मद्रव्यास परिणमण्यास निमित्त कालद्रव्य आहे. अधर्मद्रव्य जीव पुद्गलास थांबवते म्हटले तर असंभव दोष आहे. काय झालं? का? कारण कोण कुठल्या द्रव्यास काय करू शकत नाही. थांबवणारा नाही. निमित्त आहे म्हटलं तर दोष नाही आहे, पण थांबवणार असं म्हटलं तर दोष येतो. वर काय सांगितलं त्यांनी? स्थिती हेतुत्व हेच खरं लक्षण आहे. अधर्मद्रव्य जागा देण्यासाठी कोण निमित्त आहे? म्हणजे एक द्रव्य दुसऱ्या द्रव्यांचं सुद्धा निमित्त आहेत, मदत करतात. धर्मद्रव्याला कोणी जागा दिली? धर्मद्रव्याचं परिणमन कोण करतंय? सगळे द्रव्य एकमेकांना मदत करतायत, म्हणूनच परस्पर उपग्रह लिहिलंय ना तिथं. दुसऱ्या एकमेकांना सगळेजण उपग्रह करतात म्हणजे मदत करतात. निष्कलंक ज्ञानानंद स्वरूपी मी आहे, माझा अधर्मद्रव्याशी कोणता संबंध नाही असे भेदविज्ञान करून अखंड आत्मस्वरूपाची प्रत्यक्ष प्रामाण्य सहित अनुभूती घेतली तरच अधर्मद्रव्यास जाणले. काय समजलं? माझा अधर्मद्रव्याशी म्हणजे भेदविज्ञान करायला सांगायला लागले. तुम्हाला हे अधर्मद्रव्य सगळं समजून काय फायदा? मी अधर्मद्रव्याचं काम करणारा नाही किंवा अधर्मद्रव्याचा स्वभाव म्हणजे माझा स्वभाव नाही असं भेदविज्ञान करून अखंड आत्मस्वरूपाची प्रत्यक्ष प्रामाण्यसहित अनुभूती घेतली तरच अधर्मद्रव्याला जाणले. म्हणजे नाहीतर अधर्मद्रव्याचं नुसतं स्वरूप समजलं किंवा व्याख्या पाठ केली किंवा सगळं त्याचं विश्लेषण वाचलं, पण ते माझ्यापासून भिन्न आहे, मी म्हणजे अधर्मद्रव्य नाही ह्याची अनुभूती नाही केली तर भेदविज्ञान होणार नाही. बरोबर. निरंजन धर्मद्रव्य अधर्मद्रव्य स्वतंत्र स्वतंत्र आहेत. अंतर एवढेच आहे की धर्मद्रव्य गतीला निमित्त आहे तर अधर्मद्रव्य स्थितीला निमित्त आहे. म्हणजे दोन्ही पण सेम आहेत आता, फक्त त्यांचं कार्य वेगळं म्हणून. नाहीतर बाकीचे सगळी द्रव्ये जड आहेत, अमूर्तिक आहेत, त्यांचं परिणमन चालू आहे, फक्त एकमेकांचं सगळ्यांचं लक्षण वेगळं आहे. अधर्मद्रव्याची ही विशेषता आहे की दोन्ही द्रव्य नित्य अवस्थित अरूपी हलनचलन रहित आहेत, परंतु या चार विशेषतेस अधर्मद्रव्याचे कसं वाचायचं बेटा? मागचं पुढचं मागं सगळे शब्द खायला लागलायस. धर्म अधर्मद्रव्याची विशेषता ही आहे की द्रव्य तर नित्य आहे, अवस्थित आहे, अरूपी आहे. कुठले द्रव्य?
हे दोन्ही द्रव्य त्या त्यांच्या दोघांची पण ही सगळी विशेषणं आहेत. नित्य आहे म्हणजे नष्ट होणारं नाही, अनित्य नाही. अवस्थित आहेत म्हणजे स्थिर आहेत. अरूपी म्हणजे अमूर्तिक आहेत, हलनचलन रहित आहेत. भलेही ते इतरांना हलनचलनामध्ये थांबण्यामध्ये मदत करतात पण स्वयं हलनचलन रहित आहेत. परंतु या 4 विशेषतेस धर्म अधर्म द्रव्याचे लक्षण मानले तर दोष येत आहे. म्हणजे काय, जर नित्य आहे ते धर्मद्रव्य म्हटलं तर कुठला दोष? लक्षण त्याच्यात जातच नाही तर असंभव येणार. नित्यच आहे ते का? अन्य द्रव्य सुद्धा नित्य आहेत, त्यामुळे ही लक्षणं जर केली त्यांची दोघांची तर अतिव्याप्ती दोष येतो हे सांगायला. कारण दुसरी पण द्रव्य अरूपी आहेत, हलनचलन रहित आहेत, नित्य आहेत. अशा रीतीने धर्म अधर्म द्रव्याप्रमाणे लोकाकाश व जीव द्रव्य ही असंख्यात प्रदेशी आहेत. आता आपण आकाश द्रव्याकडे वळूया. म्हणजे द्रव्य किती प्रदेशी? असंख्यात प्रदेशी. जेवढा लोकाकाश आहे ना तेवढ्या प्रमाण आहे धर्मद्रव्य. त्याच्या बाहेर का नाही आहे? का नाही म्हणजे काय कारण काय? अधर्मद्रव्य का नाही आहे तिथं? जीवद्रव्य का नाही आहे? पुद्गल द्रव्य आहे का? का नाही? हो ना. मग म्हणून तिथे एकाने काय म्हणलं माहिती का, जर तिथं असते ना तर म्हणले जाऊन प्लॉट घेऊन ठेवलं असतं चंद्रावर. म्हणले सगळे कोण गेलंच नाही अजून, म्हणल्यावर मीच जाऊन पहिल्यांदा जागा बुक करून येतो म्हणले. पण चंद्र कुठं आहे हो? सूर्याच्या वर चंद्र आहे, त्यामुळं सूर्यापर्यंत जाण्याची कोणाची ताकद नाही आहे. चंद्रावर कोण जायचं? म्हणजे लोकांना इथलं परिग्रह कमी पडायला, पण भावनेतनं किती परिग्रही आहे आपण. इथं नाही तर तिथं घेऊया, मी घेणार असं दोष लावून घेतो. तर आपलं व्याख्या आहे ना, विश्व कशाला म्हणतात? कशाला म्हणतात? पहिलं प्रश्न वाचलो होतो. 6 द्रव्यांच्या समूहाला विश्व म्हणतात. मग याच्या बाहेर जर 6 द्रव्य असते तर विश्व बाहेर पण आहे म्हणावं लागलं असतं. त्यामुळं जेवढ्या भागामध्ये 6 द्रव्य आहे तेवढ्यालाच विश्व म्हणलेलं आहे, तेवढी बाउंड्री आहे. त्यामुळं धर्मद्रव्य बाहेर नाही आहे, अधर्मद्रव्य नाही आहे. जे काय आहे ते सगळं एवढ्याच एरियामध्ये आहे. निरंजन, आकाश तर माहितीच आहे की वर दिसते ते निळे आकाश. आकाश द्रव्य सांगायचंय ना तर त्याला. मग आकाश म्हणजे काय हे सांगायला लागले. निष्कलंक, हा तर वेडाच आहे. सर्व रामायणाचे पारायण झाले व शेवटी रामाची सीता आई होती म्हटले तर सर्व पारायण फुकट गेले. तसे जे जे दिसते रंगा दी सहित असते ते ते पुद्गल. जे जे काय दिसतं ते सगळं पुद्गल असतं. आकाश काय सांगा आता वर दिसतंय ते? वरचा आकाश पुद्गलच आहे. वरचं म्हणजे जे एक दिसतं एकच की आकाश, अजून कुठलं आकाश? मग ते जे दिसतंय ते पुद्गल आहे, पण जे आकाश द्रव्य आहे ते अमूर्तिक आहे, ते दिसतच नाही. इतके घटवूनही परत दिसणाऱ्या आकाशास आकाश म्हणतोस. लौकिकात जरी निळ्या आकाशाला आकाश म्हणतो तरी तो पुद्गलाचा स्कंदच आहे. आता आपण ज्या आकाशद्रव्याविषयी माहिती घेणार आहोत ते अमूर्तिक आकाशद्रव्य होय. अशा रीतीने आकाश सर्व प्रकाराने निर्लेपच आहे. हे जाणून फक्त आकाशाच्या चर्चेत रमावयाचे नाही तर निर्लेप ध्रुव स्वभावास जाणवायचे आहे. निर्लेप म्हणजे कोणाशी अटॅच्ड नाही आहे म्हण, किंवा स्वतंत्र आहे म्हण. मग तसा माझा आत्मा सुद्धा निर्लेप आहे. अधर्मद्रव्य जसं अमूर्तिक आहे तसं माझा आत्मा सुद्धा अमूर्तिक आहे. जसं धर्मद्रव्य इतरांच्या कार्यामध्ये गडबड करायला जात नाही तसंच माझा आत्मा सुद्धा ज्ञाता आहे. जे जीवाधिक द्रव्यांना राहण्यास जागा देते ते आकाशद्रव्य होय. आकाशद्रव्य सर्वव्यापक व सर्वत्र सदैव आहेच. म्हणजे आकाशद्रव्याचं हे लक्षण खरं आहे. जे साही द्रव्यांना जागा देतं ते आकाशद्रव्य असतं. आता मला सांग, सिद्ध शिलेवर किती सिद्ध आहेत? तर अनंत सिद्ध आहेत. आणि मग कुठं गेलं खडू?
ही सिद्धशिला आहे, तर या सिद्धशिलेवर नाही, असं नाही, अनंत सिद्ध आहे तेवढ्या भागात. आणि या एका पॉइंटवर इथं किती सिद्ध आहेत? इथं पण अनंत सिद्ध आहेत. मग मला विचारायचं आहे, तिथं जागा कोण दिली? आकाशद्रव्याचा तर एक प्रदेश आहे फक्त. त्या एक प्रदेशावर सुद्धा अनंत सिद्ध आहेत. मग एका सिद्धाला जागा दिली की आकाशाने, बाकीच्या सिद्धांना कोण जागा दिली? मग मी इथं बसले तर माझ्या ठिकाणी अनंत जण बसू शकतात का? का? मग मी जागा देऊ शकत नाही, पण सिद्धांनी जागा दिली की नाही? मग सिद्ध पण जागा द्यायला मदत करणारे आहेत म्हणा. सिद्धांच्यात पण अवगाहन हेतुत्व प्रगट झालं माहिती आहे. जे 8 गुण प्रगट होतात ना त्यांच्यामध्ये, 8 कर्मांचा अभाव झाल्यावर, तर त्यामध्ये एक अवगाहन हेतुत्व, अवगाहनत्व शक्ती आहे त्यांची. मग ते इतरांना म्हणजे जागा देण्यास सुद्धा मदत करू शकतात. म्हणजे करत नाहीत पण एक कोणाला अडथळा करत नाहीत असं म्हणायचं. त्यांच्या प्रदेशामध्ये जर अन्य सिद्ध आलं तर ते सुद्धा तिथं व्यापू शकतात. म्हणून अमूर्तिक आहेत ना सगळे, आणि त्या सगळ्यांच्यामध्ये शक्ती आहे तशी अवगाहनत्व. म्हणजे काय म्हणायचं, आयु, नाम, गोत्र आणि वेदनीय हे 4 अघाती कर्म नष्ट झाले असताना सूक्ष्मत्व, अव्याबाधत्व, अगुरुलघुत्व आणि अवगाहनत्व हे 4 गुण प्रगट झाले त्यांना. मग त्यामुळं तिथं ते जिथं राहतात तिथं इतरांना कोणाला अडथळा करत नाहीत. त्यामुळं अन्य पण सिद्ध तिथं राहू शकतात. मग प्रश्न विचारला, आकाशद्रव्याचंच ते लक्षण केलं तर चुकीचं होईल, कारण जीवामध्ये पण ते लक्षण गेलं नाही. कसं जातं पुद्गल? नाही, आता ह्या पुद्गलाच्या ठिकाणी मी काय ठेवू शकते? अवगाहनत्व म्हणजे इतरांना जागा देणे. मग जेवढ्या जागा ते पुद्गल द्रव्य तेवढ्या जागेमध्ये दुसरं काय मी ठेवू शकत नाही. हे डायरी आहे तर त्या जागेत मग कसं म्हणायचं अवगाहनत्व? परमाणू आहे तर त्याच्यामध्ये असू शकतं, कारण परमाणू जिथं असेल तिथं अन्य सगळे द्रव्य पण आहेत, कारण सूक्ष्म आहे परमाणू. किंवा सूक्ष्म स्कंद आहे ना, आत्ता जो महास्कंद म्हणले होते मध्ये एकदा, केवढा लोकाकाश प्रमाण महास्कंद आहे, एवढा सगळा व्यापून. म्हणजे आत्ता पण आपल्याजवळ आहे हा महास्कंद. मग याच्यामध्ये पण हा पण अमूर्तिक आहे, सूक्ष्म आहे, त्यामुळे ह्याच्यामध्ये पण सगळे अनंत द्रव्य राहू शकतात. म्हणजे मला म्हणायचं आहे, मग आकाशद्रव्याचंच का स्पेसिफिक लक्षण केलं असं की ते अवगाहनत्व लक्षणवालं आहे? तर जरी बाकीच्या द्रव्यांमध्ये पण अवगाहन देण्याची शक्ती आहे, पण आकाशद्रव्याचं लक्षण आहे विशिष्ट अवगाहनत्व किंवा विशिष्ट व्यापक अवगाहनत्व. म्हणजे त्याच्यामध्ये ती स्पेशालिटी आहे एवढंच. सगळे जीव सगळ्याला जागा देतील असं नाही, पुद्गल सुद्धा सगळ्या पुन्हा जागा देतील असं नाही, पण आकाशद्रव्य असं आहे की ते कोणी आलं तरी सुद्धा कोणाला सुद्धा जागा देऊ शकतं. धर्मद्रव्य जागा द्यायला मदत नाही करत, धर्मद्रव्य स्वतः जागेत राहतं. मग तिथं असणारी जागा आकाशद्रव्य देतं हे म्हटलं जाणार. हां, त्यामुळे आकाशद्रव्य मदत करतं असं म्हटलं जाणार. निष्कलंक. अरे निरंजन, इतर द्रव्यांना आकाशद्रव्य जागा देते हे निमित्तादीच्या अपेक्षेने व्यवहारनयाचे कथन आहे बरं का. निश्चयनयाने प्रत्येक द्रव्य आपापल्या प्रदेशातच राहते व आकाश एकच अखंड द्रव्य असूनही जेवढ्या भागामध्ये जीव, पुद्गल, धर्म, अधर्म, काल द्रव्य राहतात तेवढ्या भागास लोकाकाश म्हणतात. काय कळलं? प्रत्येक द्रव्य आपापल्या प्रदेशातच राहते हे नाही सांगितलं मी. काय सांगितलं त्यांनी? जे काही 6 द्रव्य आहेत ते आकाशद्रव्यात राहतात का स्वतःमध्ये राहतात? स्वतःमध्ये राहतात. पहिल्यांदा निश्चयाने म्हणायचं आणि व्यवहाराने म्हणायचं आकाशामध्ये, बाहेरच्या आकाशामध्ये राहतात. म्हणून प्रत्येक द्रव्याला पहिल्यांदा स्वयं जागा देणारं ते स्वयं आहे आणि मग व्यवहाराने म्हटलं जाणार ते आकाशद्रव्यामध्ये राहतात. लुकलोक दिसणे, जेथे जीवादिक द्रव्ये दिसतात तो लोकाकाश होय. जेथे जीवादिक द्रव्य दिसत नाही तो अलोकाकाश अमर्यादित असीम आहे.
म्हणजे असे जिथं हे 6 द्रव्य सोडून बाहेरची जे सगळं एरिया आहे ती सगळी अलोकाकाश आहे, तिथं कुठलंही द्रव्य नाही. असे आकाशाचे 2 भेद होतात, तरीही आकाश अखंडच आहे. जसे गागरीच्या आतील पोकळीस घटाकाश म्हणतो व बाहेरील रिकाम्या जागेस आकाश म्हणतो, असे विभाग केले तरीही आकाश अखंडच आहे. तसे लोक व अलोक असे भेद केले तरी आकाश अखंडच आहे. असीम आकाशात लोकाकाश घटाप्रमाणे आहे असे समजा. लोकाकाशापेक्षा अलोकाकाशच मोठा आहे. काय कळलं? समजलं की ते हे लोकाकाश आहे, हे छोटं आहे आणि अलोकाकाश मोठं आहे. पण आधी काय सांगितलं सांग? म्हणजे सांगितलं त्यांनी काय, आकाश द्रव्य एक आहे. आता या खोलीतलं आकाश आणि खोलीच्या बाहेरचं आकाश एक आहे का 2 आहे? मग तुम्ही म्हटलं ना हे आतलं आकाश आणि ते बाहेरचं आकाश. मग असं हे व्यवहार केला जाणार, उपचाराने म्हणलं जाईल. आमचं घर म्हणता, तुमचं घर म्हणता, म्हणजे त्या जागेला तुम्ही आमचं म्हटलं ना, त्या घराला मिळालेलं ते जागा आकाश द्रव्याची होती पण माझी म्हणताय तुम्ही. मग घर कोणाचं आहे तुमचं? आता मी म्हणते माझं. म्हणजे आपण जे माझं घर म्हणतो म्हणजेच त्याला डिवाईड केलं ना. आकाश द्रव्य एक अखंड तरी पण त्याला डिवाईड केलं आपण. मग ते सगळं व्यवहाराने केलं जाणार. पण सांगतायत की कुठे गेलं? हां, घटाकाश आणि बाहेरचं जे आकाश आहे ते वेगळं असे विभाग केले तरी सुद्धा आकाश एक अखंडच आहे. तसे लोक व अलोक असे 2 भेद केले तरी आकाश अखंडच आहे. पुढं निरंजन, लोकाकाश व अलोकाकाशाच्या रंगामध्ये काही फरक आहे का? निष्कलंक, परत तोच प्रश्न. कमाल आहे बाबा तुझी. आकाश तर अरूपी आहे. लोकाकाश व अलोकाकाश या कुठला रंग आहे सांग त्याला अलोकाकाशाला? का? कारण आता ही का? कारण रंग हे पुद्गलाचा धर्म आहे, पुद्गलाचा गुण आहे. बाकीच्या कुठल्याही द्रव्यामध्ये रंग नाही, सगळे कलरलेस आहेत. कारण कलर हे मूर्तिकालाच असू शकतं, मूर्तिकाला नाही. रंग पुद्गलाचा विशेष गुण आहे. जणू काही लोकाकाश जीव व पुद्गलाच्या नृत्यांचा रंगमंचच आहे. नाना रूप सोंग घेऊन जन्ममरण करीत इकडून तिकडे धावपळ चालू आहे. म्हणजे जे काय दिसतंय रंगीत आहे ते सगळं पुद्गलाचं आहे. आणि लोकाकाश आहे त्याच्यामध्येच जीव आणि पुद्गल आहे, ज्यांचा रंगीबेरंगी नाच चालू आहे असं म्हणायचं. म्हणजे संसार तुमचा. निरंजन, शब्द तरी आकाशाचा गुण आहे की नाही? निष्कलंक, शब्द कर्णेंद्रियाने ग्राह्य होतो, मूर्तिक आहे. आकाश तर निर्लेप अमूर्तिक आहे. अमूर्तिक पदार्थाचा कोणताही गुण किंवा अवयव मूर्तिक इंद्रिय ग्राह्य होऊ शकतच नाही. आज विज्ञानाने सिद्ध केले आहे की शब्द कंपन रूपच आहे, तर आकाश निष्कंप आहे. म्हणजे जे शब्द आहेत ते मूर्तिक आहेत, तर ते आकाशाचा गुण कसं असणार? कोणीतरी असं म्हणालं की एकमतवादींनी की आकाशाचा गुण आहे तो. कारण शब्द कुठं राहतात? असं पोकळीत राहतात ना. आता मी बोलले ते शब्द कुठं आहेत? असं वहीत वगैरे नाही आहेत. म्हणजे काय बोललं ते असं फिरत आहेत ना इथं आकाशामध्ये. त्यामुळं त्यांना म्हणायचं आहे ते आकाशाचं गुण आहे शब्द म्हणजे. पण असं तर नाही. कारण काय सांगितलं? कारण ती पुद्गलाची पर्याय आहे, ती मूर्तिक आहे. आणि आकाशद्रव्य अमूर्तिक आहे तर त्याची पर्याय अमूर्तिकच असते. त्यामुळं अमूर्तिकाची मूर्तिक पर्याय असू शकत नाही. काय कळलं? अमूर्तिकाची मूर्तिक पर्याय असू शकत का? कारण पुद्गल आणि पुद्गल मूर्तिक आहे तर त्याची पर्याय अमूर्तिक नाही आहे. म्हणजे त्याची पर्याय मूर्तिकच आहे. आणि आकाशद्रव्य अमूर्तिक आहे तर त्याची पर्याय अमूर्तिकच असणार. शब्द हा कर्णेंद्रियाने पकडला जातो म्हणजेच कर्णेंद्रिय मूर्तिक, तर शब्दसुद्धा मूर्तिक. तसं आकाशद्रव्य कुठल्या इंद्रियाने जाणला जातो? आकाशद्रव्य अतिंद्रिय ज्ञानाचा विषय आहे. म्हणजे कुठल्या डोळ्यांनी वगैरे तर दिसणार नाहीच. त्या आकाशाला आवाज वगैरे नाही आहे, टच नाही आहे. त्यामुळं तो आहे कसा? अतिंद्रिय विषय आहे. म्हणून तो अतिंद्रिय ज्ञानाने जाणला जाणार. अभय कुमार, आपल्या चारी बाजूला खाली वर मागे पुढे डावीकडे उजवीकडे जी रिकामी जागा व्हॅक्यूम दिसते तेच आकाश.
यासच इंग्रजीमध्ये स्पेस म्हणतात. स्काय आणि स्पेसमध्ये हा फरक आहे की निळ्या आकाशास स्काय म्हणतात व आकाशास पोकळीस स्पेस म्हणतात. वायुमंडलाहून आकाश वेगळेच आहे. काय कळलं सांग? स्पेस म्हणजे काय, स्काय म्हणजे काय, व्हॅक्यूम म्हणजे काय? म्हणजे निळं दिसत आणि म्हणजे पुद्गल आहे ते स्काय, पुढं जे द्रव्य आहे ते स्पेस, म्हणजे आकाश द्रव्य जे आहे ते स्पेस आहे. त्यांनी वर लिहिलं की उजवीकडे जे डावीकडे उजवीकडे जे काय रिकामी जागा आहे ती व्हॅक्यूम आहे, तेच आकाश आहे. जेवढी काय स्पेस उघडी दिसते ना तुम्हाला ओपन असलेली, ती सगळी आकाशद्रव्य आहे. ह्यालाच स्पेस म्हणतात. स्काय आणि स्पेस यामध्ये हा फरक आहे की निळ्या आकाशात स्काय म्हणतात आणि पोकळीला स्पेस म्हणतात. काय कळलं तुम्हाला? जे दिसतंय ना आत्ता, तुम्ही इथं आहात तर इथं वर जे काय आकाश म्हणून दिसतंय ना, तर हे दिसणार आहे, ह्याला आकाश म्हणताय, तर ते स्काय झालं. हे स्काय आहे आणि ह्याच्यामध्ये जी आहे ना पोकळी, ह्याला त्यांनी म्हणलं स्पेस. कळलं? काय कळलं? जे दिसतंय ते पुद्गल आहे, स्काय, आणि पोकळी आहे ती स्पेस आहे, ते त्याला व्हॅक्यूम म्हणा, आकाशद्रव्य म्हणा, ते अदृश्य आहे, अमूर्तिक आहे. निरंजन, आज विज्ञानाच्या द्वारे अंतराळामध्ये स्पुटनिक फिरत आहेत. त्या पोकळीसच या प्रकरणात आकाश म्हटले आहे. ज्या अंतराळामध्ये फिरते ते स्पेस म्हणजे आकाश आहे. निष्कलंक, पोकळी किंवा रिकामी जागारूप आकाश सर्वत्र व्याप्त आहे. यामध्ये जीवादी द्रव्ये राहतात. ज्याप्रमाणे मनुष्य घरामध्ये राहतो पण घर मनुष्यामध्ये राहत नाही, त्याप्रमाणे जीवादी द्रव्य देव, नारकी, मनुष्य, प्राणीमात्र, सूर्य, चंद्र, ग्रह, नक्षत्र, तारामंडल, वायू, अग्नी वगैरे आकाशामध्येच राहतात. आकाशास चराचर संपूर्ण सृष्टीचे किंवा विश्वाचे निवासस्थान म्हटले तरी अयोग्य ठरणार नाही. काय कळलं सांग? ज्याप्रमाणे मनुष्य घरामध्ये राहतो पण घर मनुष्यामध्ये राहत नाही, त्याप्रमाणे सगळे चारी गतीचे जीव म्हणा, जे काय सूर्यचंद्र ग्रह नक्षत्र हे सगळे तारा आहेत, ते सगळे आकाशात राहतात. पण जीवामध्ये आकाश नाही राहत. कारण कुठलं द्रव्य एकमेकामध्ये घुसत नाही, फक्त जागा द्यायचं काम करणारं आकाश. मग आकाशामध्ये तुम्ही घुसलाय की नाही? हा, कसं आकाश द्रव्याचं काम काय? अवगाहन हेतुत्व. हां, तुम्हाला मी इंग्लिशमध्ये नावं पाठवली होती, बघितलं होतं ना? मग हे माताजींनी फार चांगलं खुलासा केला आहे हे चैतन्य रत्नाकरमध्ये. मग त्यामध्ये त्यांनी सगळं सायंटिफिक रूपाने समजावून सांगितलं साई द्रव्याची माहिती. म्हणजे आकाशद्रव्य आहे ते अन्य द्रव्यांना जागा देतं आणि सगळी द्रव्य त्यामध्ये राहतात हे सांगायला लागले. सगळ्या द्रव्यात ते राहतात. सगळ्या द्रव्यामध्ये आकाश राहत नाही, आकाश द्रव्यामध्ये सगळे राहतात. कारण जागा द्यायचं कार्य आकाशाचं आहे, अन्य द्रव्यांचं नाही आहे. त्यामुळे त्याच्यामध्ये राहतात म्हटलं तर प्रॉब्लेम नाही आहे. पण आता हे माझं शरीर आहे, आतमध्ये पोकळी आहे. शरीर पण पुद्गल झालं ना, ठीक आहे. पण ते तुमचं जे शरीर आहे त्याला जागा कोण दिली? आकाशद्रव्याने दिली. पण आत जी पोकळी आहे ते पण आकाश. हां, बरोबर आहे की. आता मी तेच उदाहरण दिलं की हे खोली आहे, खोलीच्या आतला आकाश आणि बाहेरचं आकाश एक आहे का दोन आहेत? एकच आहे. मग तसंच तुमच्या आतलं पण आकाश आणि बाहेरचं आकाश एकच आहे. तुम्ही त्याच्यामध्ये व्यापलाय, आलाय म्हणून ते म्हणलंच आहे. पण ॲक्च्युली सगळी पोकळी आहे जी काय ती सगळी अखंड आहे. असं काय त्यामध्ये खंड नाही आहे. फक्त तिथं उपचाराने म्हणलं जाणार. जसं पंचाध्यायीमध्ये त्यांनी एक उदाहरण दिलं की एक वनामध्ये 2 मुनी बसलेत झाडाखाली. 2 झाडाखाली 2 मुनी बसलेत ध्यानाला. आणि काय म्हणलं जाणार, समजा त्यांच्यावर उपसर्ग झाला काहीतरी, वाघ आला आणि एका मुनींना घेऊन गेलं त्यांनी. तर त्या जागेतले मुनी आणि या जागेतले मुनी, किंवा या मुनींची जागा आणि त्या मुनींची जागा, असं केला का नाही भेद तुम्ही? एकच अखंड आहे की आकाश. मग त्यामुळं आकाशात पण भेद होतो, नाही असं नाही, फक्त उपचाराने होतो, व्यवहार चालायसाठी म्हणून होतो. बरोबर आहे.
हां पण सिद्ध भगवान सिद्ध शिलेवर विराजमान आहे. पण त्यांच्यात आकाश द्रव्य नाही. त्यांच्या आत म्हणायचं नाही, सिद्ध आकाशामध्ये आहेत, पण सिद्धांच्या आत आकाश कसं म्हणायचं? सिद्ध तर अमूर्तिक आहेत, इवन आकाशद्रव्य पण अमूर्तिक आहे. मग एक द्रव्य दुसऱ्या द्रव्यास अमूर्तिकात जात नाही. मग असं म्हटलं तर आपण पण पुद्गलाच्या अमूर्तिक महास्कंदामध्ये आहे असं होईल. आहे. हां म्हणजे हे आता दाखवलं त्याला तेच मी, हे जे लोकाकाश आहे तेवढ्या प्रमाण आहे ना महास्कंद पूर्ण. मग आता इथं पण आहे व्याप्त, मग तुम्ही त्याच्यामध्ये पण राहताय. पण त्याचं काम नाही आहे जागा देणं. हे जागा देणं हे आकाशाचंच काम आहे. फक्त ते त्यामध्ये येणार जे काही द्रव्य ते त्यात राहिले म्हणलं जाईल, पण जागा देणार तर एक आकाशच. काय वाचलं होतं? आकाशास चराचर संपूर्ण सृष्टीचे विश्वाचे निवासस्थान म्हणले तरी अयोग्य ठरणार नाही. बरोबर, कारण सगळं जीवजीव जे काही चरचर सगळं आहे ते या आकाशामध्येच आहे व्याप्त. या सीमित दृष्टीने पाहिले तर सर्वत्र आकाश दिसून पडते. दृष्टी तर भैया पुस्तक दे. एकटे चालाय नाही आहेत बाकीचे. बोलवा की मग. नाही ते जरा वयोवृद्ध आहेत ना, ते तर खुर्चीत बसले. होय, ऐकायला मिळालं असतं. नाही येत आहे माताजी 15 मिनिटात येतो. बरं, झालं आहे आमचं 5 मिनिटच आहे. 64 पानावर खालून एक 10-12 ओळीवर आहे. दृष्टी तर क्षितिजापर्यंत पोहोचते, पण त्याही पुढे. थांब भैया वाचा का की. पण त्याही पुढे जोरात वाचा, त्यांना ऐकायला कमी आहे. पण त्याही पुढे अनंत असीम आकाश आहे. म्हणजे हे लोकाकाश घ्यायचं. बरोबर. नाही अलोकाकाश घ्यायचं. हा, लोकाकाशाच्या बाहेरचं अलोकाकाश, क्षितिजाच्या बाहेर. हे तर्काने जाणू शकतो. कसे? तर ज्या स्थानावर आपण उभे आहोत त्या स्थानाहून 100 मैलाच्या. बरं, हे अजून लोकाकाशातलंच चाललंय बरं का, कारण तुमच्या वाक्यातलं आहे हे 100 मैल वगैरे वगैरे, म्हणजे लोकाकाशात. 100 मैलाच्या पुढे आपल्या सीमित दृष्टीने क्षितिज दिसते, परंतु एवढेच आकाश नसून आकाश असीम आहे. कारण जर आम्ही जेथे क्षितिज दिसत होते तेथून 100 मैल पुढे गेलो व पाहिले तर 100 मैलावर क्षितिज दिसते. काय सांग क्षितिज? पण जे दिसतं ते तर पुद्गल द्रव्य आहे ना, ते हो आकाश ना. नाहीच आहे. नाही त्यांना तेच सांगायचं आहे की ते दिसतंय त्याला तुम्ही तिथपर्यंत आकाश आहे म्हणत असाल तर तिथं गेल्यावर पुढं अजून त्या पुढं दिसणार आहे. म्हणजे आकाश आहे ना, असीम आहे. असं नाहीये की ते तिथपर्यंत थांबलंय, जसं तुम्हाला त्या क्षितिजापर्यंत आहे असं वाटतंय ना. नाहीये, ते असीम आहे. त्या पुढे सुद्धा आहे आकाश. असे पुढे पुढे गेलो तरी आकाशाची समाप्ती होतच नाही, कारण अंतिम क्षितिज कोणी शोधू शकले नाही. बरोबर. या तर्कावरून जाणले जाते की आकाश प्रत्येक दिशेमध्ये अनंत आहे, व्यापक आहे. हे आकाशद्रव्य अनंत असीम आहे, कारण वरील निळ्या आकाशास कोठेतरी अंत आहे, वायुमंडलास अंत आहे, परंतु आकाशास मात्र अंत नाहीच. आकाशद्रव्यामध्ये उत्पाद व्यय ध्रुव चालू आहे व सदैव स्वभाव परिणमच चालू आहे. स्वभाव परिणमनच चालू आहे. काय कळलं भैया? जे काही दिसतंय ना तुम्हाला, किंवा ते वरती आकाश दिसतंय, त्याला सुद्धा अंत आहे कुठंतरी. जे काही क्षितिज म्हणतो त्याला पण अंत आहे म्हण, पण आकाश आहे त्याला अंत नाही, कारण ते असीम आहे पसरलेलं. त्यामुळे आकाशद्रव्य हे एकच अनंत प्रदेशी आहे. 6 द्रव्यामध्ये कुठलं द्रव्य अनंत प्रदेशी? अजून अनंत प्रदेशी नाही बाबा, आकाशच आहे. अजून कोण आहे अनंत प्रदेशी? नाही, सगळे ते लोकाकाश प्रमाण आहेत, असंख्यात प्रदेशी आहेत. धर्मद्रव्य अधर्मद्रव्य तर असंख्यात प्रदेशी आहेत. कालद्रव्य एक प्रदेशी आहे. पुद्गल आहेत ना, तर ते उपचाराने अनंत प्रदेशी म्हणलं जाणार का? ॲक्च्युली लोकाकाशाच्या बाहेर पुद्गल नाही आहेत. मग लोकाकाश तर असंख्यात प्रदेशी असताना सुद्धा पुद्गल अनंत प्रदेशी कसं असणार? तर त्यांनी सांगितलं, एक समजा हे पुद्गल पिंड आहे, हे जे पेन आहे, हे पेनला किती परमाणू लागले बनायसाठी? अनंत परमाणू लागले. पण जागा किती आहे? ही तुम्हाला वाटते असंख्यात प्रदेशी आहे.
पण प्रत्येक एक अनंत परमाणूंना जर आपण सेपरेट केलं तर त्यांना किती जागा लागणार? अनंत प्रदेश. आता उपचाराने सांगतोय आपण, इथं नाही आहेत अनंत प्रदेश, पण ते जर एक परमाणू आपण सेपरेटली ठेवायला गेलो तर अनंत प्रदेश आहेत. म्हणून अनंत प्रदेशी पुद्गल असं पण म्हणलं जाईल. पण ते व्याप्त आहे ॲक्च्युली असंख्यात प्रदेशामध्येच. म्हणजे फक्त एक आकाशद्रव्यच अनंत प्रदेशी आहे, कारण ते लोकाकाशाच्या बाहेर पण आहे. बाकीचं जर पुद्गलाला सांगायला गेलो तर उपचाराने म्हणलं जाणार. आकाश निर्लेप आहे. निष्कलंक बोलतोय. निष्कलंक बोलतोय. आकाश निर्लेप आहे. भलेही आकाशामध्ये जीव, पुद्गल, स्कंद, वायू, अग्नी, पृथ्वी, टीव्ही, टेप वगैरे वस्तू राहतात, परंतु त्या आकाशात स्पर्श करीत नाहीत. का? हे पुद्गल आहे ते आकार सहित आहे आणि ते निराकार आहे म्हणून अमूर्तिक म्हणायचं, निराकार नाही. अरूपी म्हण, अमूर्तिक म्हण, त्यामुळं टच नाही करू शकत. आता मी आकाशाला टच करते का नाही सांग? म्हणजे इथं आहे आकाशद्रव्य, पण जे अमूर्तिक आहे त्याला टच काय करणार? त्यामुळं ते काय म्हणायचं, स्पर्शरहित आहे. सूर्य चंद्र नित्य भ्रमण करतात, पण आकाश भ्रमण करीत नाही, स्थिरच आहे. बरोबर आहे का चुकीचं आहे? स्थिरच आहे ना, व्यापलेलंच आहे ना. मग आता ते काय म्हणायचं, सूर्य फिरायला लागलाय का नाही, मग त्याला आकाश आहे का नाही त्याचं? मग फिरायला का नाही आकाश त्याच्या बरोबर? आकाश नाही त्याच्यासोबत, तो स्वतः फिरतो. म्हणजे ते जिथं जाईल तिथं आकाश आहे ना, त्यामुळे तिथल्या आकाशात तो गेला. आकाशाला घेऊन जातो असं नाही. तुमचं घर कुठे ठेवून आलाय सांगा, का घेऊन फिरताय बरोबर? कुठे आहे? इथं घेऊन आलोयच, माझी खोली, माझं घर. म्हणजे ज्ञानातून घेऊन येतोच, फिरतोच त्याला. पण ते घर तर स्थिर आहे. तसंच सांगितलं इथे सुद्धा आकाशद्रव्य स्थिर आहे आणि बाकीची सगळी द्रव्य गमन करतायत. स्थिरच आहे. सूर्य चंद्रास ग्रहण लागते, परंतु आकाशास ग्रहण लागत नाही. पृथ्वी, पर्वत वगैरे मोठे पदार्थ, वीट, दगड वगैरे छोटे पदार्थ परस्परांमध्ये आपटून फुटतात, परंतु आकाश फुटत नाही. का फुटत नाही? अखंड आहे. आकाशामध्ये पण असं तुम्ही घाव करणार की असं अमूर्तिक आहे. मग ते पकडता येत नाही, त्यामुळे त्याला काय फुटायचं आणि बांधायचं आणि काय प्रश्नच नाही. तलवारीने शरीर कापले जाईल, परंतु आकाशास कापू शकत नाही. सागरामुळे पृथ्वी भिजेल, पावसामुळे वायुमंडल भिजेल, परंतु आकाश भिजू शकत नाही, कारण हे अमूर्तिक आहे. बरोबर. अग्नीमुळे इंधन जळेल, परंतु आकाश जळत नाही. अग्नीची काय सांगते तर आकाश आहे की नाही? आहे. मग आकाशाला ते जळते का नाही? का नाही जळत? अमूर्तिक आहे. म्हणजे जाळायचं कार्य कोणाच्यात होणार आहे? फक्त पुद्गलात. जीवाला तर कुठं जाळते अग्नी? त्यामुळं फक्त पुद्गलच आहे. जे गेला की तोडू शकता, भेदू शकता, जाळू शकता, भिजवू शकता. जीवादी कुठल्याही द्रव्य, सगळी द्रव्य अमूर्तिक आहेत, त्यामुळे कुठल्याही द्रव्यांमध्ये ते भिजवायचं आणि जाळायचं आणि कापायचं कामच नाहीये. पुढे सरका. ते वायूमुळे नाही, तुम्ही नाही. वायूमुळे पाने फुले उडतील, मोठमोठे पर्वत उखडले जातील, सागर क्षुब्ध होईल, परंतु आकाश उखडले जात नाही व क्षुब्ध होत नाही. वादळामुळे वायुमंडल मलिन होते, पावसामुळे निर्मल होते, परंतु आकाश सदैव स्वच्छ निर्मलच आहे. आकाश मलिन होत नाही किंवा पुन्हा स्वच्छ होते असे हे नाही. अशा रीतीने आकाश सर्व प्रकाराने निर्लेपच आहे. हे जाणून फक्त आकाशाच्याच चर्चेत रमायचे नाही, तर निर्लेप ध्रुव स्वभावास जाणायच्या फायदा जीवनात. आकाशद्रव्य समजून काय फायदा? आकाशद्रव्य अमूर्तिक आहे, तसं माझा आत्मा सुद्धा अमूर्तिक आहे. बस फिरून. तर आकाशद्रव्याप्रमाणे मी सुद्धा निर्लेप आहे. मग त्यांनी चांगली उदाहरणं दिली की आकाश अग्नीमुळे जाळला जात नाही, तलवारीने कापला जात नाही. हे तुम्ही सगळं आत्म्याला सांगताय. नैनम छिंदन्ति शस्त्राणी, ते भगवद्गीतेत आत्म्याचं जे वर्णन केलेलं आहे ते आकाशद्रव्याला पण लागू आहे. जी द्रव्य अमूर्तिक आहेत ना सगळ्याला लावा. धर्मद्रव्य कापलं जातं का? जळलं जातं का? अधर्मद्रव्य, कालद्रव्य, फक्त पुद्गल सोडलं की हे सगळ्याला. जे रूपी आहे त्यालाच तुम्ही पकडू शकताय आणि सगळे छेदन भेदन सगळं त्याच्यामध्येच आहे. म्हणूनच म्हटलं ना, शरीराला काय म्हणतात, अग्नी से भी जलता नाही, शस्त्र से भी कटता नाही.
काय पुढं? अग्नि से भी मैं कभी जलता नहीं, शस्त्र से भी मैं कभी कटता नहीं, जल गलाए तो कभी गलता नहीं, आत्मा हूँ आत्मा हूँ आत्मा. म्हणजे कुठलंही अमूर्तिक द्रव्य असू दे त्याला आपण न पकडू शकतोय, न काय छेदू शकतोय, जाळू शकतोय. त्यामुळे आकाशाचं एक स्पेसिफिक सांगितलं इथं असं त्याचं वर्णन चालू आहे म्हणून, पण सगळं आत्म्यावर पण लावून घ्या. तसंच आहे आत्मा, निर्लेप आहे. निरंजन म्हणतो लोकाकाशामध्ये आपण राहतो. त्याच्यावर पुस्तक आहे, द्या एक मागं काकी, ह्याच्यावर ठेवून द्या. वाचतोपर्यंत भैया. लोकाकाशामध्ये आपण राहतो तर त्याचा आकार जाणून घेण्याची माझी इच्छा आहे. म्हणजे आपण जिथं राहतो ते काय आहे? लोकाकाश आहे. त्याचं स्वरूप काय आहे सांग, काय माहिती आहे तुला? कसं आहे लोकाकाश? कमरेवर हात ठेवून उभारलेल्या माणसाप्रमाणे आहे. अजून तू नको हात ठेवते तसं आहे म्हणून सांगतोय. अजून कसं आहे लोकाकाश? अमूर्तिक आहे. अजून लोकाकाश अमूर्तिक नाही का? मूर्ती आली की दाखवा बघू. मग ते दाखवले की तुम्ही ते वायुमंडलाची तशी रचना आहे म्हणून तुम्ही दाखवताय असं आहे म्हणून. आकाशद्रव्य ते आकाशद्रव्य आहे, त्याला नाव तुम्ही टाकलंय लोकाकाश म्हणून. जसं काय म्हणायचं, आता ही एक सगळी एवढी मोठी फरशी आहे आणि त्याच्यामध्ये तुम्ही तेवढ्या जागेमध्ये ठेवलेलं ते आहे डब्बा. तर ती डब्याची जागा मूर्तिक आहे का अमूर्तिक आहे? ही डब्याची जागा मूर्तिक झाली की? डब्बा नव्हे, ती जागा अमूर्तिकच आहे. मग लोकाकाश जिथं आहे ती जागा मूर्तिक आहे का अमूर्तिक आहे? अमूर्तिक. मग तुम्ही त्या पुद्गलामुळं म्हणताय की त्याला तसा आकार आला वगैरे म्हणून, पण मग म्हणूनच म्हणलं ना, घर आहे त्या घराची जागा पण तुम्ही माझी म्हणताय. मग लोकाकाश आणि अलोकाकाश कशा का भेद केले? मग तेच ना, जे वातवलय आहे ते तेवढ्या जागेमध्ये आहे त्या अपेक्षेने तुम्ही त्याला लोक म्हणताय. तेवढ्यामध्ये 6 द्रव्य आहेत म्हणून त्याला लोक म्हणताय. बाकी सगळं अलोक आहे. पण लोकाकाश मूर्तिक आहे का अमूर्तिक आहे? आकाशद्रव्य आहे ते, पुद्गल द्रव्य नाही आहे. पुद्गल द्रव्य एकटंच मूर्तिक आहे, बाकी सगळी अमूर्तिकच आहेत. त्यामुळे ते कुठल्याही आकारात असू द्या अमूर्तिकच आहे. म्हणून त्यांनी सांगितलं की किशोरी काकी, आपल्या आतली जागा आहे ती मूर्तिक आहे का अमूर्तिक आहे? कसं आता आपण म्हणतोय ना माझ्यामध्ये आहे ती म्हणून. जीवाच्या आत, शरीराच्या आत जी पोकळी आहे ती, कारण आकाशद्रव्य अखंड आहे, त्यामुळे कुठं पण असू देत ते अमूर्तिकच आहे. अभय कुमार सांगतो, लोकाकाशाचा आकार 2 पाय पसरून 2 हात कमरेवर ठेवून उभ्या असलेल्या मनुष्याच्या आकारासारखा आहे. या असंख्यात प्रदेशी लोकाकाशात 3 भाग आहेत: ऊर्ध्वलोक, मध्यलोक, अधोलोक. या आकाशाचे कार्य अवगाहन देणे, सर्व पदार्थांना बाधा न होऊ देता राहण्यास जागा देणे म्हणजे स्थानदान शक्ती किंवा अवगाहन हेतुत्व हे गुण ही द्रव्यास तोडून स्वतंत्र राहत नाही. ही काय म्हणायचं? द्रव्यास सोडून अवगाहन हेतुत्व हे गुण द्रव्यास ही काय केलं? ही काय केलं? शक्ती म्हणायचं का? स्थानदान शक्ती ही द्रव्यास सोडून स्वतंत्र राहत नाही असं म्हणायचं असं. ही शक्ती त्रिकालातही हे गुण द्रव्यास सोडून स्वतंत्र राहू शकतच नाही. हा त्रिकालाबाधित सिद्धांत आहे. म्हणजे काय म्हणायचंय, जे पण द्रव्य आहे त्याचे गुण त्याच्याबरोबर अनादि अनंत असतात. मग हे माहिती आहे, लोकाकाश आहे तर त्याचे 3 भाग कुठले आहेत? ऊर्ध्वलोक, मध्यलोक आणि अधोलोक. ते का झाले असे भाग? वायुमंडला. आता ही रचना आहे ती वायुमंडलामुळे झाली. मग हे 3 लोकाशी का भाग झाली, विभागणी का झाली? जीव राहतात ना नरकात, जिथं जे राहतात त्यानुसार, किंवा आता त्याची रचना तशी आहे तेव्हा त्याला म्हणलं जाईल की जेवढा भाग आहे त्याच्यामध्ये वरचा भाग आहे तो ऊर्ध्व म्हणला गेला, मधला तो मध्य आणि खालचा आहे तो अधोभाग म्हणला गेला. ठीक आहे, थांबू इथं. आम्हाला 2 दिवसात काय आलं विशेष याच्यात की धर्मद्रव्य आणि अधर्मद्रव्याविषयी त्यांनी माहिती घेतली आहे. तर धर्मद्रव्य काय म्हणतो आपण? जे हलनचलनामध्ये मदत करतं. तर 2 टाईपची कार्य सांगितली धर्मद्रव्याची. कुठलं? सूक्ष्म हलनचलन आणि स्थूल हलनचलन. म्हणजे काय घ्यायचं?
धर्मद्रव्याचं काम आहे सूक्ष्म हलनचलनाला मदत करतं किंवा स्थूल हलनचलनाला मदत करतं. नाही विचार येतात ना, नाही मग ते विचार पण धर्मद्रव्यामुळेच येतात ना. नाही नाही जीवाचं जीवामध्ये कार्य ते काय सांगितलं होतं. कसं कसं कुठं त्यांनी उदाहरण काय घेतलं. त्यांनी सांगितलं की स्थूल तुम्हाला माहिती आहे, तुम्ही तिकडून इकडं आला तर ते गमनामध्ये मदत केलं ते धर्मद्रव्य, हे स्थूल हलनचलन. सूक्ष्म हलनचलन म्हणजे मी स्थिर बसली आहे, मला धर्मद्रव्य मदत करायला का नाही करायला. कसं हां काय सांगितलं, जे अस्थिर नामकर्मानी किंवा म्हणा जाऊ देत वेन्स आहेत ना, जे काय ब्लड सर्क्युलेशन चालू आहे, स्थिर राहिलं तर बसा बघू स्थिर राहून. तुमचे हार्टबीट चालू आहे ते स्थिर करा बघू त्याला. ECG हां धर्मद्रव्याचं मदत आहे चालू. तसंच त्यांनी म्हणला तसं परमाणूंचं पण इकडं तिकडं जे काय आता चालू आहे गमन त्यामध्ये पण दिसत नाहीये, पण सूक्ष्म हलनचलन जे काय चालू आहे त्याच्यामध्ये मदत करणारं सुद्धा धर्मद्रव्य आहे. त्यामुळं जे ब्लड सप्लाय आहे ते सगळ्या वेन्समधून चालू आहे, तुम्ही जरी स्थिर बसलाय तरी. त्यामुळे आपल्याला वाटते की मी असं बसलोय तर अधर्मद्रव्य मदत करत आहे. मला सांगा ही भिंत स्थिर आहे, मग ह्याच्यात धर्मद्रव्य मदत करत आहे का अधर्मद्रव्य. अधर्मद्रव्य मदत करते. धर्मद्रव्य कसं लावायचं, त्याच्यात काय वेन्स कुठे आहे. वेन्स नाही आहेत, परमाणू आहेत ना त्याच्यामध्ये. त्या भिंतीमध्ये जे काही परमाणूंचं आवागमन चालू आहे ना त्याच्यामध्ये हां कितीतरी झडत आहेत कितीतरी आत जात आहेत असे चालू आहे त्याचं उत्पाद व्ययामुळं. त्यामुळं त्याच्यामध्ये मदत करणारं धर्मद्रव्य आहे. हे झालं सूक्ष्म हलनचलन. असंच अधर्मद्रव्याचं पण त्यांनी स्थूल स्थिती आणि सूक्ष्म स्थिती सांगितली. सांगा काय. स्थूल स्थिती तर मी बसली आहे म्हणजे याच्यामध्ये मदत करणारं ते अधर्मद्रव्य. सूक्ष्म काय सांगितलं तर सांग कसं हो. सूक्ष्म स्थिती कुठं असती. कसा आला तू आता गाडीवर ना, गाडीचं उदाहरण घेतलं होतं ना, सांग काय. नाही रे भैया, जेव्हा गाडीला टर्न घ्यायचंय त्यावेळेस काय झालं, त्या टर्नच्या वेळी जर तुम्ही फुल स्पीडमध्येच टर्न घ्यायला लागला तर अदृश्य व्हाल. हां म्हणजे ते त्याच्यामध्ये जे काही सूक्ष्म स्थिती आली ना मध्ये, म्हणजे एक पॉइंट आहे त्याची तर की तुम्हाला न्यूट्रल करावं लागतं. बरोबर, म्हणजे तिथं ते म्हणजे सूक्ष्म स्थिती. किंवा एक मी उदाहरण दिलं की जसं बॉलवर फेकला तुम्ही खाली येणार आहे का नाही, मग ज्या पॉईंटमधून खाली येणार आहे तिथं त्याची एक समयाची का असे ना एक स्थिती आहे, त्याला म्हणायचं सूक्ष्म स्थिती. मग त्याच्यामध्ये मदत करणारं अधर्मद्रव्य आहे. असं जिथं समजून घ्या की जिथं कुठं आहे त्या ठिकाणी सूक्ष्म रीतीने सुद्धा त्याचं मदत चालू आहे. मग असं सगळ्या द्रव्याचं स्वरूप समजून आपल्याला काय फायदा. त्या सगळ्यापासून मी भिन्न आहे ह्याचं भेदविज्ञान करण्यासाठी म्हणून सगळ्या द्रव्यांची ओळख करून देत आहेत. नाहीतर तुम्ही सगळ्या द्रव्यामध्ये माझं अस्तित्व बघायला जात आहे, मी बघायला जात आहे म्हणून दुःखी होत आहे. घरामध्ये माझं कपाट, माझी रूम आहे का नाही. मग कोणाची आहे सांग. रूम कोणाची नाही आहे का. मग कोणाची आहे. आकाशद्रव्याची आहे. आकाशद्रव्याची जागा आहे ना ती, त्यामुळे कोणाची आहे ती. हां माझे कपडे आहेत कोणाचे आहेत. नाही पुद्गलाचे आहेत, म्हणजे हे जड आहे ना पुद्गल द्रव्य आहे त्यामुळं ते पुद्गलाच. असं त्या त्या द्रव्याचं कार्य त्याला करू द्या. तुम्ही त्याला त्याचं स्वतः स्वामी बनायला जाता तर दुःखी होणार. म्हणून स्वतंत्रता समजून घेण्यासाठी म्हणून 6 द्रव्यांचं स्वरूप शिकवतो. हो स्थिती हेतुत्ववाले अधर्मद्रव्य नाहीच. माझ्यामध्ये
अवगाहन हेतुत्ववाले आकाश द्रव्य नाहीच. माझ्यामध्ये वर्तना हेतुत्ववाले काल द्रव्य नाहीच. मी तर ज्ञानमय जीव आहे जाणा. चैतन्य